खडूस बिझनेसमॅन बागनव. निधीला जाग आली तेव्हा सकाळ झाली होती. एकाच कुशीवर झोपल्यामुळे तिचे कंबर आणि शरीर पूर्णपणे जखडून गेले होते. मी नक्की कुठे झोपले आहे असं विचार करत तिने हळूच डोळे उघडून आजूबाजूला पाहिले. बाप रे, मी ह्या रावणासारखा माणसाच्या मांडीवर एवढी कम्फर्टेबल होऊन कशी काय झोपू शकते, तेही एखाद्या लहान मुलासारखी, त्याला घट्ट पकडून. अरे च्या, ह्याच्या शर्टला काय झाले? हा असा विना शर्टचं का झोपला आहे? आहा, काय चान्स मिळाला आहे असे समजून हा मला कसं घट्ट मिठी मारून झोपला आहे बघा. अरे निधी, काल रात्री भीती वाटत होती म्हणून तूच त्याला घट्ट पकडून झोपली होतीस ना? अगदी त्याचा श्वास गुदमरेल अशा प्रकारे? हो, मला खरंच खूप भीती वाटत होती. पण म्हणून मी एकदा सांगितले तर त्याने लगेच ऐकायचे का? हा तर जणू ह्याच गोष्टीची वाट पाहत होता असे वाटते. आयती संधी चालून येण्यापूर्वीच तिचा फायदा घेणारा माणूस आहे हा. तिची नजर हळूच त्याच्या शर्ट नसलेल्या बॉडीकडे गेली. वर्कआउट करून कमावलेले त्याचे ते पिळदार शरीर दिसत होते. तिने नकळतपणे आपला हात त्याच्या छातीवर फिरवला. ओ माय गॉड, हा पोटाला असे काय खातो? ह्याने स्वतःची बॉडी किती छान मेंटेन केली आहे. निधी, तोंड बंद कर आधी, नाहीतर माशी शिरेल तोंडात. तिने तातडीने आपला हात मागे घेतला. डोळे चोळत तिने सुटकेचा श्वास सोडला. अरे रे, माझे मुन्नू कुठे गेले? तिने इकडे तिकडे पाहिले. तिचा ससा तिच्या मांडीवरच झोपला होता. रणवीरच्या मांडीवर वैनिधी आणि वैनिधीच्या मांडीवर तिचा ससा मुन्नू असे ते दोघे होते. काल रात्री भूताचे गाणे गाऊन मला घाबरवणारा हा माणूस आता किती शांतपणे झोपला आहे. जागा असताना अगदी तापट वागतो आणि झोपल्यावर मात्र एकदम इनोसेंट दिसतो. मी झोपलेली असताना ह्याने माझा काही फायदा तर घेतला नाही ना? तिने मांडीवरच्या मुन्नूला हातात घेतले. तो ससा शांतपणे तिचा हात चाटत होता. मला घाबरतोस काय? आता बघ मी तुझ्यासोबत काय करते, असा विचार वैनिधीने केला. अरे बाप रे, वाघ आला, वाघ आला असे ती अचानक जोरात वरडली. तिचा तो आवाज ऐकून रणवीर प्रचंड घाबरला. तो घाईघाईने जागा झाला आणि वैनिधीला बाजूला करत वर पाहू लागला. त्याची ती घाबरलेली अवस्था पाहून वैनिधीला खूप जोरात हसू आले. लवकर वर चढ, त्या झाडावर चढ, ते झाड खूप उंच आहे, तिथे जाऊन बस, असे म्हणत वैनिधी पोट धरून हसू लागले. आपले खोटे बोलणे पकडले गेले आहे आणि आपण उगाचच घाबरलो हे रणवीरला समजले. वैनिधीने आपल्याला वेड्यात काढले हे लक्षात येताच तो तिच्याकडे रागाने पाहू लागला. सकाळी सकाळी कोणत्या भूताने झपाटले आहे तुला? रणवीर चिडून म्हणाला. मी तुला घाबरणारा राक्षस दिसतो का? रात्री बिचारी घाबरली म्हणून तुला माझ्या मांडीवर झोपून घेतले, त्याचे हे फळ देतीस का मला? एखाद्या जळूसारखी तू मला घट्ट चिकटली होतीस. तुझ्या वज्जाने तर माझा जीवच गेला असता. त्यात हा शर्ट काढताना मला किती त्रास झालाय, ठाऊक आहे का तुला? असे म्हणत त्याने खाली पडलेला शर्ट उचलला. रणवीरने स्वतःभोवती शर्ट गुंडाळला. वनिधीच्या मनात कुठेतरी ह्या तापट माणसाविषयी आदर निर्माण झाला. काल रात्री मी त्याला इतकी घट्ट मिठी मारून झोपले होते, तरीही त्याने त्या परिस्थितीचा कोणत्याही गैरफायदा घेतला नाही. काय तोंड पाहत उभा आहेस? रणवीर रागाने म्हणाला. प्रचंड ॲटिट्यूड आहे तुझ्यामध्ये. तुला मदत करायला आले ते माझे चुकले. मी स्वतःच्याच पायावर दगड मारून घेतला. जा कुठेही मर, मला काही फरक पडत नाही, असे म्हणत तो चिडून तिथून निघून गेला. तू खरंच मला सोडून चालला आहेस का? वैनिधीने मागून जोरात विचारले. पण रणवीरने काहीच उत्तर दिले नाही. तो परत येईल ह्याची तिला खात्री होती, त्यामुळे ती तिथून अजिबात हलली नाही आणि शांतपणे तिथेच बसून राहिली. तिला अचानक स्वतःचे शरीर थोडे गरम असल्यासारखे वाटले. काल रात्री खूप जास्त घाबरल्यामुळे कदाचित तिला ताप आला असावा. घरी पोचल्या पोचल्या सर्वात आधी मला रेस्ट करावी लागेल असा तिने विचार केला. हा रागीट माणूस परत येईल का? आणि जर तो आला नाही तर मी काय करू? असे म्हणत तिने मुन्नूच्या पाठीवरून हात फिरवला. तिच्या त्या स्पर्शाने मुन्नूने आपले कान हलवले. मला आलेल्या रागामुळे तिच्या दोन्ही गालावर 2
सणसणीत चपराक माराव्यात असे रणवीरला वाटत होते. सकाळी सकाळी हिने माझ्या पूर्ण मूड खराब केला. तिच्यावर आलेल्या रागामुळे तिला तसेच सोडून तो निघून आला होता. पण पण मनात एक विचित्र रुकरुक लागत होती. ती तिथेच असेल का? मी परत जाऊ का? असं विचार त्याच्या मनात आला. नाही, मी जाणार नाही. हिचा हा नखरेबाज स्वभाव आणि मास थोडा कमी झालाच पाहिजे. काल रात्री मी उगाच तिची इतकी काळजी घेतली का? असं विचार रणवीरच्या मनात आला. ती काय लहान मूल नाही. आता सकाळ झाली आहे, त्यामुळे ती तिच्या रस्ता शोधून स्वतः जाऊ शकते. नखरे करायला तर तिला छान जमतात. मग स्वतःचा रस्ता शोधता येत नाही का तिला? ती अचानक जोरात ओरडली. तिचा तो ओरडण्याचा आवाज ऐकून रणवीर एकदम घाबरला. कोणताही विचार न करता तो तातडीने मागे फिरला आणि तिच्या दिशेने धावला. त्याच्या हृदयाचे ठोके खूप वाढले होते. निधी असे वरडत तो तिच्या जवळ पोचला. त्याने पाहिले तर ती श्वास रोखून थरथर कापत एका जागी बसली होती. तिच्या समोर एक नाग म्हणजे साप पणा काढून उभा होता. काय करावे हे रणवीरला क्षणभर सुचेनासे झाले. वहिनीने भीतीपोटी आपले तोंड हाताने घट्ट दाबून धरले होते, जेणेकरून तिचा रडण्याचा आवाज बाहेर येणार नाही. पण तिच्या डोळ्यातून सतत पाणी वाहत होते. शी, मी तिला असे एकटे सोडून जायला नको होते असे रणवीरला वाटले. त्याला स्वतःला सुद्धा सापाची खूप भीती वाटत होती. त्यामुळे सापाला पकडण्याचे धाडस तो करू शकत नव्हता. पण त्या क्षणाला त्याचे हृदय जणू थांबल्यासारखे झाले होते. नाही, तो जर असंच उभा राहिला तर तो साप तिला चावून घेईल. रणवीरने आजूबाजूला पाहिले आणि झाडाची एक लाकडी काठी हातात घेतली. तो हळूच सापाच्या जवळ गेला आणि त्याने काठीने त्याला बाजूला ढकलले. तो साप लगेचच तिथून निघून झाडीत गायब झाला. वहिनीने रोखून धरलेला आपला श्वास अखेर मोकळा सोडला. तू आता परत का आलास? वहिनीने विचारले. हो, तुझ्यासोबत डुएट गाणे गाण्यासाठी परत आलो आहे, रणवीर रागाने म्हणाला. जास्त बोललीस तर सगळे 32 दात पाडवीन. चल आता मुकाट्याने उठून उभी राहा, असे म्हणत त्याने तिला दम भरला. वहिनी तोंड फुगून उठून उभी राहिली. सोबत तिने त्या सश्याचा पिल्ल्याला म्हणजेच मुन्नूला घट्ट पकडून ठेवले होते. त्याला कुठे घेऊन चालले आहे? रणवीर म्हणाला. तुझा त्रास सहन न झाल्यामुळे ते 2 दिवसातच आत्महत्या करून घेईल. त्याला इथे सोडून चालत राहा माझ्यासोबत. त्याचे हे बोलणे ऐकून तिने पुन्हा एकदा त्याच्याकडे रागाने पाहिले. तो माझा मुन्नू आहे आणि आता तो कायम माझ्यासोबतच राहणार, वहिनी म्हणाली. तसं ही संकट ओढवून घ्यायची तुला सवयच झाली आहे. हो, सवयच आहे मला. पण तुला काय प्रॉब्लेम आहे त्याचा? तिचे हे उत्तर ऐकून रणवीरने स्वतःच्या कपाळावर हात मारून घेतला. बापरे, ह्या हाफ मेंटल मुलीसोबत फक्त 1 दिवस काढल्यामुळे माझे स्वतःचे डोके अर्धे खराब झाले आहे, असा विचार रणवीरच्या मनात आला. आता तो डकोटा डॉक्टर आयुष्यभर हिचे नखरे कसे सांभाळणार आहे कुणास ठाऊक. ठीक आहे महामाता, रणवीर उपरोधिकपणे म्हणाला. जर त्या झाडावर चढून बघ की आपल्याला नक्की कोणत्या दिशेला जायचे आहे. त्याचे बोलणे ऐकून तिने आपले डोळे मोठे केले आणि म्हणाली. काय, झाडावर चढू? मला झाडावर वगैरे चढता येत नाही. मग माकडासारखं उड्या मारायला छान जमतात. फक्त शेपूट काय ती कमी आहे. मग झाडावर चढायला शिकले नाहीस का, असे म्हणावेसे रणवीरला वाटले. तू स्वतः सुद्धा एखाद्या गोरिलासारखं दिसतोस, वहिनी चिडून म्हणाले. तुला तरी कुठे झाडावर चढता येते जे मला सांगतोयस? बाप रे, काय डेंजर मुलगी आहे ही. माझे एकही बोलणे स्वतःवर घेऊन देत नाही, असे रणवीरला वाटले. बघ, जर तू असेच भांडत राहिलीस तर आपण कधीच घरी पोचू शकणार नाही. मी तुला हेल्प करतो. चल त्या झाडावर चढ. झाडावर चढून जरा बघ की आपण लग्नासाठी अरेंज केलेले लोकेशन कुठे आहे आणि माझी कार कुठे दिसते का, रणवीर म्हणाला. ती एक क्षण शांत राहिली आणि नंतर ठीक आहे म्हणाले. रणवीरने तिला वर उचलून झाडावर चढायला हेल्प केली.
तसे करताना त्याची नजर नकळत तिच्या कमरेवर पडली. ओ माय गॉड, ही मुलगी अशी कंबर दिसणारे कपडे घालतेच कशाला? काय नखरेबाज आहे ही, असा विचार रणवीरच्या मनात आला. हे बघ, इथून पुढे तू असे मिडी टॉप्स घालत जाऊ नकोस. साध्या सुसंस्कृत मुलीसारखी व्यवस्थित अंगभर कपडे घालत जा. हे सांगणारे तू कोण? वहिनी चिडून म्हणाली. ऑफिसमध्ये काही युनिफॉर्म नाही आहे ना, मग मी माझ्या आवडीचेच कपडे घालणार. हो ग माझी आई, पण किमान असे कंबर दिसणारे कपडे तरी घालू नकोस, रणवीर म्हणाला. म्हणजे आता तू माझी कंबर पाहिलीस? वहिनी डोळे मोठे करत म्हणाले. मला माहीत आहे तुझी नजर नेहमी तिथेच असते ना. माझ्या कमरेवर तुझा डोळा का आहे? बाप रे, हिने हिचे कमरेचे पुराण पुन्हा सुरू केले, असं विचार रणवीरने मनातल्या मनात केला. मला जास्त चिडवू नकोस, गुपचूप वर चढून बघ, रणवीर वरडला. ती कशीबशी कष्ट करून झाडावर वर चढली. अरे बापरे, मला खूप भीती वाटते, ती वरूनच जोरात वरडली. ए मूर्ख मुले, काली पाहिले तर भीतीच वाटणार ना, रणवीर कालवून म्हणाला. काली पडली आणि कंबर मोडली तर मी जबाबदार नाही. फक्त समोर बघ आणि सांग की आपल्याला नेमके कोणत्या बाजूला जायचे आहे. हो, सापडली, तुझी कार मला दिसते, वहिनी वरूनच म्हणाले. तिचे ते बोलणे ऐकून रणवीरने आपल्या छातीवर हात ठेवला आणि सुटकेचा श्वास सोडला. शेवटी या माकडाला झाडावर चढवल्याचे सार्थक झाले असे त्याला वाटले. ठीक आहे, आता हळूच खाली उतर, रणवीर म्हणाला. तिने खाली पाहिले आणि ती पुन्हा एकदा जोरात वरडली. अरे बापरे, मी आता खाली कशी उतरू? मी खूप जास्त उंचावर आहे आणि मला प्रचंड भीती वाटते. हे सगळे तुला भोगावेच लागणार आहे, रणवीर चिडून म्हणाला. हिला म्हणे फॉरेस्ट टीम वेडिंग हवे होते. असे फालतू आयडिया यापुढे कोणालाही देऊ नकोस. तुझ्यामुळे मी फक्त ह्या जंगलातच भटकत नाहीये, तर माझे हाल होत आहेत. आता तोंड बंद कर आणि खाली उतर. ती एकेका फांदीवर सावधपणे पाय ठेवत हळूहळू खाली उतरू लागली. ती जोपर्यंत सुरक्षितपणे खाली येत नाही तोपर्यंत रणवीरच्या जीवात जीव नव्हता. अखेर ती काळजीपूर्वक खाली उतरत शेवटच्या फांदीपर्यंत येऊन पोचले. आता इथून खाली जंप कशी मारू, वहिनीने विचारले. रणवीरने स्वतःच्या डोक्याला हात लावला आणि ठीक आहे, खाली ये, मी तुला पकडतो, असे म्हणत आपले हात पुढे केले. तिने खाली उडी मारताच त्याने हळूच तिची कंबर पकडली आणि तिला खाली उतरून घेतले. मला खूप भूक लागली आहे, वहिनी म्हणाले. कालपासून मी पाण्याचं एक थेंबही पिलेले नाही. मला खूप अशक्तपणा जाणवतोय, असे म्हणत ती डायरेक्ट छातीवर टेकली. तिचे शरीर तापाने पूर्णपणे गरम झाले होते. आता कोणत्या बाजूला जायचे ते समजले आहे ना, रणवीर म्हणाला. थोडी हिंमत ठेव, आपण लवकरच तिथे पोहोचू. हो, ह्या बाजूला, पण आपल्याला खूप दूर चालावे लागेल, जवळ कुठेच नाहीये, असे वहिनीने हात दाखवत सांगितले. ती मुलगी प्रचंड थकलेली दिसत होती. तिचे बोलणे जरी चालू असले तरीही भूक सहन करण्याची ताकद त्या नखरेबाज मुलीमध्ये अजिबात नव्हती. ठीक आहे, चल लवकर, घाईघाईने पावले टाक, असे म्हणत रणवीर पुढे चालू लागला. बाय द वे, काल रात्री तू मला शोधत जंगलात का आला होतास, वहिनीने मागून विचारले. तुझे माझ्यावर लव वगैरे तर नाही ना झाले? बापरे, हिची इमॅजिनेशन लेवल कुठे जाते, असा विचार रणवीरच्या मनात आला. सेटअप, काहीतरी फालतू काय बोलतेस, रणवीर वैतागून म्हणाला. तुझ्या तोंडातून नेहमी असेच काहीतरी बाहेर पाडणार का? मी आणि तुझ्यावर लव करणार? स्वतःचा चेहरा एकदा आरशात जाऊन बघ आधी. हां, मी तरी कुठे तुझ्या गळ्यात पडायला उत्सुक आहे, वहिनी म्हणाली. माझी बायको होण्याचे नाटक कर म्हणून माझ्या मागे पुढे फिरणारा आणि माझ्याकडे भीक मागणारा तूच होतास ना. त्यावरूनच समजले की किती सुंदर आहे मी. थकली आहे, अशक्तपणा आला आहे, असे म्हणत ही मुलगी इतके बडबडते. जर हिचे पोट पूर्ण भरलेले असते तर हिने माझ्या कानातून नक्कीच रक्त काढले असते, असा विचार रणवीरने मनात केला.
कसली सुंदर, रणवीर उपरोधिकपणे म्हणाला. कालपासून पोटात काही गेले नाही ना, म्हणूनच तुला कदाचित अशी चक्कर आणि भ्रम होते. आधी या भ्रमातून बाहेर येतो. मला माहीत आहे रे, मी किती सुंदर आहे ते. मला नीट माहीत आहे. काल रात्री मला तुझ्या मांडीवर झोपवण्याचे भाग्य मिळाले. यातच तू स्वतःला नशीबवान समज आणि आनंद मान. वैनिती म्हणाली. बापरे, हिचे तोंड बंद करायला कोणती नर्स कुठे मिळेल कोणास ठाऊक, असा विचार रणवीरच्या मनात आला. त्यानंतर रणवीर काहीच बोलला नाही. ते दोघे थोडे अंतर पुढे चालून गेले असतील. तोच, माझ्याकडून आता अजिबात चालणे होणार नाही, असे ती म्हणाले. एका तासांपासून गाडीसारखी नॉन स्टॉप बडबड करायला जमते, मग 2 पावले चालायला काय झाले. तुझे ते तोंड बंद कर आणि मुकाट्याने पुढे चल. त्याचे हे बोलणे ऐकून तिने त्याच्याकडे रागाने पाहिले आणि ती पुन्हा पुढे चालू लागली. अखेर ते दोघे कसे बसे त्यांच्या गाडीपाशी म्हणजेच कार जवळ येऊन पोचले. कार दिसताच रणवीरच्या जीवात जीव आला. चला बाहेर साहेब, आपली गाडी आली आहे. रणवीर कारचे लॉक उघडत म्हणाला. आता घरी जाऊन हवं तेवढं पोटभर जेवून घे. कालपासून माझे डोके काहूनही अजून तुझे पोट भरले नाही वाटतं. त्याच्या ह्या बोलण्यावर वैनितीकडून काहीच उलट उत्तर आले नाही. नेहमी प्रत्येक गोष्टीला चोख उत्तर देणारी ही मुलगी अचानक गप्प का झाली, ह्या विचाराने रणवीरने तातडीने मागे वळून पाहिले. ती जमिनीवर बेशुद्ध होऊन पडली होती. ती खाली जमिनीवर पडल्याचे पाहताच रणवीर तातडीने तिच्या दिशेने धावला. तिने डोळे मिटले होते आणि ती शांत पडून होती. रणवीरने हळूच तिला स्वतःकडे वळवले आणि तिचे डोके आपल्या मांडीवर घेतले. निधी, निधी, काय झाले तुला? डोळे उघड निधी, असे म्हणत त्याने तिच्या गालावर हलकी टाळी मारली. पण तिला अजिबात सुधारली नाही. ती सकाळपासून सारखी भूक लागली आहे असे म्हणत होती. भूक आणि अशक्तपणामुळेच ती अशी अचानक चक्कर येऊन पडली असावी. तासांपासून न थांबता सारखी बडबड करत होती. जर थोडे शांत बसून तिने स्वतःची एनर्जी वाचवली असती तर आज ही वेळ आली असती का, असा विचार रणवीरच्या मनात आला. चला, शेवटी एकदाचा रस्ता सापडला आणि आपण गाडीपर्यंत पोचलो. हेच खूप चांगले झाले, नाहीतर मला तिला तिथून लांबून उचलून आणावे लागले असते आणि माझी स्वतःची कंबर मोडून गेली असती. ए नखरे पाले, डोळे उघड आधी, असे म्हणत त्यांनी पुन्हा एकदा तिला उठवण्याचा प्रयत्न केला. पण ती काहीच प्रतिसाद देत नव्हती. वेळ न वाया घालवता तिने तातडीने तिला आपल्या हातात उचलले आणि तो कारच्या दिशेने चालू लागला. त्याच्या मागोमाग मुन्नू सुद्धा धावत येत होता. हा ससा तर हिला अजिबात सोडायला तयार नाही असे दिसत होते. रणवीरने वैनिधीला कारच्या आत व्यवस्थित सीटवर झोपवले. त्याने स्वतःचा नॅपकिन काढला आणि तिच्या चेहऱ्यावर आलेला घाम हळुवारपणे पुसला. तेवढ्यात मुन्नूने पुन्हा एकदा गाडीत जंप मारले आणि तो वैनिधीच्या मांडीवर येऊन बसला. ह्या मुख्य प्राण्याला हिने नक्की असे काय खायला घातले आहे कुणास ठाऊक. हा तर हिला सोडून कुठे जायलाच तयार नाही, असा विचार रणवीरच्या मनात आला. ए मुन्नू, मी तुझ्या चांगल्यासाठी सांगतोय. जर तुला अजून काही दिवस जिवंत राहायचे असेल तर ही मुलगी शुद्धीवर येण्यापूर्वीच तू इथून पळ काढ. हिच्यासोबत राहिलास तर ही जशी स्वतः अडचणीत येते तशी तुझाही जीव डोक्यात घालते आणि ही तुला मेंटल करून सोडेल. तू अजून खूप लहान आहेस. तुला पुढे खूप आयुष्य जगायचे आहे. लग्न, बायको, मुले आणि संसार असे तू अजून काहीच पाहिलेले नाहीस. काहीच्या नादी लागून स्वतःचे लाईफ खराब करतोयस. पळ इथून पळ, असे म्हणत त्याने त्या सश्याला म्हणजेच मुन्नूला काले सोडले. पण मुन्नू तिथून अजिबात हलला नाही. ज्याचे नशीबच खराब आहे त्याला कोण काय वाचवणार, असा विचार रणवीरने केला. जाणार नाहीस का? मग बघ तुझ्या कर्माची फळे. मी तरी काय करणार. एके दिवशी माझे ऐकले नाही म्हणून तुला खूप पश्चाताप होईल. त्याचे बोलणे ऐकून मुन्नू पुन्हा गाडीत जंप मारून आत आला. रणवीरने कारमध्ये वॉटर बॉटल शोधण्याचा प्रयत्न केला, पण ती सापडली नाही. हिच्यासोबत असताना कधी काही चांगले घडू शकते का? नेहमी काही ना काही प्रॉब्लेम ठरलेलाच असतो, असं विचार करत त्याने तिची बॅग आणून कारमध्ये ठेवली.
आणि कार स्टार्ट केली. जंगलाचा रस्ता ओलांडून जेव्हा कार हायवेला लागली तेव्हा कुठे रणवीरला थोडे हायसे वाटले. त्याने पुन्हा एकदा वहिनीकडे पाहिले. तिला अजूनही सूज झाली नव्हती. त्याने एका बेकरी समोर कार थांबवली. तिथून त्याने एक वॉटर बॉटल आणि सोबत खायला 2 पप्स आणि बिस्किट्स विकत घेतले. त्याने तिच्या चेहऱ्यावर पाण्याचे थोडे हबके मारले. तसे तिने हळूहळू आपले डोळे उघडले. तिच्या अंगामध्ये अजिबात ताकद नव्हती. तिने आपले डोके रणवीरच्या खांद्यावर टेकवले. निधी, आर यू ओके? रणवीरने विचारले. तिने नाही अशा अर्थाने नकारार्थी मान हलवले. तिची ती अवस्था पाहून आता तिच्यावर रागवायचे रणवीरच्या मनात येत नव्हते. ठीक आहे, हे घे आणि पाणी पी, असे म्हणत त्याने वॉटर बॉटल तिच्या हातात दिली. पाणी प्यायल्यावर तिला थोडे सुधारल्यासारखे वाटले. मला खूप भूक लागली आहे, वहिनी ती म्हणाली. ती शुद्धीवर आल्यावर सर्वात आधी हेच बोलणार हे रणवीरला आधीच माहीत होते. हे घे का, असे म्हणत रणवीरने पप्स आणि बिस्किट्स तिच्या समोर धरले. तिने एका शब्दानेही काही न बोलता लगेचच ते खायला सुरुवात केली. आहा, एखाद्या पाळीव प्राण्यासारखं हिच्या मागे मागे फिरून मी हिला वाचवले, पण साधे तोंडाने सुद्धा हिने मला विचारले नाही की तू काही खाणार आहेस का? बकासुरासारखी एकटीच सगळं गिळत बसली आहे. काय स्वार्थी मुलगी आहे ही, असं विचार रणवीरच्या मनात आला. तुलाही देऊया असे मनात आले होते, पण वाटले की घरी गेल्यावर तू पोटभर जेवणारच आहेस. तुझ्यासाठी घरी जेवण बनवून सगळे वाट पाहत असतील. माझ्यासाठी तर तिथे थांबून वाट पाहायला कोणीच नाही. त्यात मुख्य म्हणजे तू माझे उष्टे खाणार नाहीस ना, असे म्हणत तिने ते पूर्ण संपवले. आपले तोंड पोसले आणि रिकामे कव्हर बाहेर फेकून दिले. आतापर्यंत हवेतल्या बलुनासारखी झाली होतीस. आता पोटभर खाऊन पुन्हा एनर्जी आली वाटतं, रणवीर म्हणाला. अरे किती बोलतोस तू, पटकन गाडी स्टार्ट कर, मला घरी जायचे आहे, वहिनी म्हणाली. काल रात्री अजिबात झोप आली नाही माझी. मला आरामात झोपायला सुद्धा मिळाले नाही. महाराणी माझ्या छातीवर डोके ठेवून मस्तपैकी झोपल्या होत्या आणि आता म्हणतात की झोप आली नाही, रणवीर चिडून म्हणाला. खरे सांगायचे तर तुझ्या वज्जामुळे मला रात्रभर अजिबात झोप लागली नाही. माझे पाय अजूनही दुखत आहेत. तू तर एक मोठी डोकेदुखी आहेस आणि तुझ्यासोबत तो मुन्नू वेगळाच. तुम्हा दोघांचे ओझे मी रात्रभर सहन केले आहे. काल रात्री तिने त्याला एखाद्या लहान माकडासारखे घट्ट मिठी मारून झोपलेले ते दृश्य रणवीरच्या डोळ्यांसमोरून आले. त्या आठवणीने रणवीरच्या चेहऱ्यावर नकळत एक हसू आले. त्याने आठवण म्हणून आपल्या फोनमध्ये तिचा एक फोटोसुद्धा क्लिक करून ठेवला होता. फोटोंवर आलेले ते हसू त्याने कसेबसे दाबून ठेवले आणि स्वतःवर ताबा मिळवला. एका साध्या मुलीचे वजन सहन होत नव्हते का तुला? मग उगाच जिमला जाऊन अशी बॉडी कशासाठी कमवली आहेस, वहिनी म्हणाले. बापरे, आतापर्यंत जी अगदी मरणासन्न अवस्थेत पडली होती ती 2 पप्स पोटात जाताच कशी चिवचिवायला लागली आहे बघा, असा विचार रणवीरचा मनात आला. एखाद्या नाजूक मुलीचे वजन असेल तर ते सहज पेलता येईल, पण एखाद्या अवजड व्यक्तीचे ओझे कसे सहन करणार, रणवीर उपरोधिकपणे म्हणाला. त्याचे हे बोलणे ऐकून रागाने तिचे डोळे गोट्यासारखे मोठे झाले. शांत हो, डोळे असे मोठे केलेस तर ते बाहेर येतील आणि आधीच तुझा हा चेहरा आता सहन होत नाहीये, असे म्हणत रणवीरने कार स्टार्ट केली. हिच्या संगतीमुळे जंगलातील तो एक दिवस कसा संपला हे समजलेच नाही. जेव्हा ती माझी खरीखुरी बायको बनून आमच्या घरात येईल तेव्हा मला अजून काय काय सहन करावे लागणार आहे कोणास ठाऊक. अरे देवा, माझी बायको म्हणून मी हिचीच निवड केली आहे ना. मी स्वतःहून स्वतःला अडचणीत तर आणून घेतले नाही ना. एखाद्या त्रासिक व्यक्तीला मी स्वतःच जवळ बोलावून स्वतःचे टेन्शन वाढवून घेतले आहे, असे रणवीरला वाटू लागले. अशी एखाद्या बाहुलीसारखी गप्प का बसली आहेस, रणवीर म्हणाला.
तुझ्या घराचा रस्ता काय आहे हा मुन्नू सांगणार आहे का? सांग लवकर, कुठे आहे तुझे घर? तिने घराचा ॲड्रेस सांगितला आणि ती पुन्हा बिस्किट खाण्यात मग्न झाली. तिच्या घरासमोर कार थांबून रणवीर खाली उतरला. ती आपली बॅग हातात धरून कार बाहेर पडली आणि चालू लागले. पण अचानक ती पुन्हा मागे फिरली. रणवीरने आपले हात दुमडून तिच्याकडे एकटाक पाहिले. काय झाले? बिस्किट कारमध्येच विसरलीस की काय? रणवीरने विचारले. नाही, असे ती हळूच म्हणाले. आता ह्या नखरेवालीला काय झाले आहे कुणास ठाऊक? काहीतरी बोलण्यासाठी ती खूप अडखळत होती. स्पष्टपणे बोलायला हिच्या काय पोटात दुखते असं विचार करत रणवीर म्हणाला. काय मनात आहे ते पटकन सांगणार आहेस की मी निघायला बरं? तिने अचानक पुढे होऊन त्याला घट्ट मिठी मारली. रणवीर अगदी स्तब्ध होऊन तिथेच उभा राहिला. तिने त्याला आणखीनच घट्ट पकडून ठेवले होते. थँक्यू सो मच. मला खरंच खूप जास्त भीती वाटत होती. तू जर तिथे आला नसतास तर माझे काय झाले असते मला माहीत नाही. जंगलात तू मला खूप मोठी हेल्प केलीस, थँक्यू, असे म्हणून ती तिथे न थांबता तसेच धावत तिथून निघून गेले. मुन्नू सुद्धा तिच्या मागोमाग पळत सुटला. रणवीर मात्र ती जाईपर्यंत तिच्याकडे एकटाक पाहत तिथेच उभा राहिला. वहिनीदीने घरी आल्यावर आपला फोन चार्जिंगला लावला. ती छानपैकी फ्रेश होऊन आली आणि आरशासमोर बसून आपले ओले केस पुसू लागले. आता तिला खूप हलके आणि फ्रेश वाटत होते. मुन्नू, मी त्याला अचानक असे मिठी मारली तर तो काही चुकीचा अर्थ तर काढणार नाही ना? तिने विचारले. ड्रेसिंग टेबलवर बसलेल्या मुन्नूने तिचे बोलणे ऐकून आपले एक कान हलवले. ए निधी, तू तर रात्रभर त्याच्या अंगाला चिकटून झोपली होतीस ना? वहिनीदी स्वतःचीच पुटपुटली. तेव्हा तर तो गप्प बसला होता, मग आता अचानक तो काय वेगळा विचार करणार आहे? त्याला पैशाचं कितीही हावरेपणा असू दे, पण त्याने मला मदत केली हे तर खरेच आहे ना? वहिनीदीने विचार केला. मी फक्त त्याचे आभार मानण्यासाठी थँक्यू म्हटले इतकेच. पण थँक्यू म्हणताना त्याला मिठी मारण्याची काय गरज होती? साध्या तोंडाने सांगितले असले तरी चालले नसते का? त्या घनदाट जंगलात त्याने माझी इतकी काळजी घेतली, मग साध्या तोंडाने थँक्यू म्हणून कसे चालेल? बरं, तू मिठी मारून थँक्यू म्हटल्यामुळे त्याला काय 100 किलो सोने मिळाल्यासारखं आनंद झाला असेल का? तिने हळूच मुन्नूला आपल्या हातात घेतले. मुन्नू, मला तो दिसायला जितका वाईट वाटतो तितका तो मनातून वाईट नाहीये असे वाटते. पण तो सगळ्यांसोबत अगदी तापट माणसासारखं वागतो इतकेच. त्याचे मन नक्कीच चांगले आहे. असे असले तरी तो मला खूप आवडलाय असे काही नाही. त्याच्या डोक्यात असलेले ते पैशाचे खूळ जोपर्यंत उतरत नाही तोपर्यंत मला त्याच्यावर असाच राग येत राहील, असे म्हणत तिने मुन्नूच्या डोक्यावरून हात फिरवला. तेवढ्यात घराची कॉलिंग बेल वाजली. सूरज आला असावा असे तिला वाटले. तिने तातडीने जाऊन दरवाजा उघडला. समोर विक्रांत उभा होता. त्याच्या डोळ्यात प्रचंड भीती आणि काळजी दिसत होती. घरात येताच त्याने तिचा हात पकडला. निधी, तू काल रात्रीपासून कुठे होतीस? तुझा फोन का लागत नव्हता? तुझ्या घरापर्यंत येऊन गेलो होतो मी, पण घराला लॉक होते. कुठे गेली होतीस निधी? असे त्याने एका दमात विचारले. त्याला नेहमी पाहिल्यावर तिचे मन जसे प्रसन्न व्हायचे तसे आज अजिबात झाले नाही. अरे, मी माझ्या एका फ्रेंडच्या घरी गेले होते विकी. तू एवढं का पॅनिक होतोयस? माझ्या मोबाईलमध्ये चार्जिंग नव्हते. माझा फोन स्विच ऑफ झाला होता इतकेच, असे तिने खोटे सांगितले. मी रणवीर सोबत रात्रभर जंगलात होते हे जर ह्याला सांगितले तर हा उगाच चुकीचा अर्थ काढेल असा विचार तिच्या मनात आला. कोणता फ्रेंड? तुम्हाला असा कोणता फ्रेंड आहे? विक्रांतने विचारले. हा माझ्याबद्दल इतकी चौकशी का करतो आहे आणि मी तर ह्याला प्रत्येक गोष्ट का सांगू? असा विचार वहिनी तिच्या मनात डोकावला. ते आहेत माझे कॉलेज फ्रेंड्स, वहिनीदी म्हणाले. तिचे हे उत्तर ऐकून विक्रांतने पुढे काही विचारले नाही. तो फक्त काहीतरी विचार करत तिथे शांत उभा राहिला. ठीक आहे, यापुढे तुम्ही कुठेही गेलात तरी मला एक मेसेज करत जा, नाहीतर मला उगाचच टेन्शन येते.
विक्रांत म्हणाला. वहिनीदीने त्यावर फक्त होकारार्थी मान हलवली. मी आता काय करू? माझ्या मनात ह्याच्याबद्दल खरंच लव आहे की नाही? मी ह्याला प्रपोज करावे की नाही असा विचार करत होते. पण काय? तिला स्वतःलाच सध्या ह्या गोष्टीची क्लॅरिटी मिळत नव्हती. घाईघाईने कोणताही निर्णय घेणे योग्य नाही. थोडे शांत राहून विचार केलेला बरा असे तिला वाटले. हा माणूस कुठे पळून तर जाणार नाहीये. अजून ह्याच्याबद्दल खूप काही जाणून घेणे बाकी आहे. दुसरीकडे काल रात्री तिने मला भीतीपोटी घट्ट मिठी मारली होती ते ठीक आहे, कारण ती खूप घाबरली होती. पण आज काय झाले? आज असे कोणते भूत तिच्या अंगात आले होते? तिचे माझ्यावर लव तर नाही ना झाले? जर असे असेल तर स्वप्नात पाहिलेली गोष्ट आता खरी होणार का? छिची, त्या वेड्या मुलीशी कोण लग्न करणार? हिच्या नखऱ्यांशिवाय त्या सश्याचे नखरे सांभाळणे मला कधीच जमणार नाही. कुणाला हवी आहे ती कर्माची गोष्ट असा विचार रणवीरच्या मनात आला. तरीही तिच्या मनात माझ्याबद्दल काहीतरी नक्कीच सुरू आहे. पण मला काय करायचे आहे त्याचे? आधी सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावर होऊ दे, मग तिला माझ्या आयुष्यातून कायमची घालवून देईन. तो जेव्हा घरी आला तेव्हा घरातील सगळेजण खूप घाबरलेले होते. काल रात्री तो घरी आला नव्हता. रणवीर कुठे गेला होतास? आम्ही तुला किती फोन करत होतो. काल रात्री घरी न येता कुठे गायब झाला होतास असे त्याची मोठी काकू पुष्पा विचारू लागली. तिथे त्याची आई लता सुद्धा काळजीत उभी होती. रात्रभर जंगलात अडकलो होतो असे सांगितले तर हे लोक पूर्ण महाभारत सुरू करतील. त्यामुळे एका शब्दात खोटे उत्तर देऊन गप्प बसणेच सर्वात उत्तम ठरेल असा विचार रणवीरने केला. एका फ्रेंडने कॉल केला होता काकू. तिथे काहीतरी पार्टी होती म्हणून मी त्याच्या घरी गेलो होतो. मला खूप भूक लागली आहे, मी फ्रेश होऊन येतो, तोपर्यंत खायला काहीतरी रेडी कर असे म्हणत तो स्वतःच्या रूममध्ये निघून गेला. आंघोळ करण्यासाठी तो जेव्हा शॉवरखाली उभा राहिला तेव्हा त्याच्या छातीवर चिकटलेली तिची टिकली अचानक त्याच्या नजरेस पडली. तो एक क्षण पूर्णपणे गडबडला. काल रात्री जेव्हा तिने त्याला घट्ट मिठी मारली होती तेव्हा ती टिकली त्याच्या छातीला चिकटली असावी. देवाचे आभार की हे घरातले कोणाच्या नजरेला पडले नाही. जर त्याची आई किंवा काकू यांच्या नजरेला हे पडले असते तर त्यांनी आताच त्याच्या लग्नाची आणि उत्तर करायची तयारी सुरू केली असती. त्याने लगेचच ती टिकली तिथून काढून फेकून दिली. आंघोळ करून बाहेर आल्यावर त्याने एक टी-शर्ट घातला आणि मोबाईल घेऊन पाहिले. अविनाशच्या नंबरवरून खूप सारे मिस कॉल आलेले होते. त्याला कॉल करून बोलणे झाल्यावर रणवीरने फोनची गॅलरी ओपन करून पाहिली. जेव्हा जेव्हा तो तिचा स्वतःला मिठी मारून झोपलेला फोटो पाहायचा तेव्हा तेव्हा त्याला नकळत हसू येत होते. दादा, नाश्त्यासाठी काली आई बोलवत आहे असे म्हणत रणवीरच्या रूममध्ये एखाद्या बंदुकीच्या गोळीसारखे साहित्य धावत आले आणि तिने थेट त्याच्या हातातून त्याचा फोन खेचून घेतला. तिने जेव्हा त्याचा फोन हिसकावून घेतला तेव्हा रणवीर एखाद्या विजेचा धक्का लागलेला माणसासारखा डोळे मोठे करून पाहतच राहिला. आता मी मेलो. जर तिने तो फोटो पाहिला तर ती माझी उरली सुरली इज्जत धुळीला मिळवेल ही अगदी नक्की. हे काय दादा, तू असा करंट लागल्यासारखं का बसला आहेस? मी तुला काय सांगितले ते ऐकू आले नाही का? फोन घेऊनच बसणार असशील तर तुला नाश्ता आणि जेवण काही मिळणार नाही. चल उठ आता. सुदैवाने तिने अजून तो फोटो पाहिलेला नाही. त्यामुळे काहीही करून तिच्याकडून फोन परत घेतला पाहिजे असा विचार रणवीरच्या मनात आला. ठीक आहे, आधी फोन दे, मला एक इम्पॉर्टंट कॉल करायचा आहे असे म्हणत त्याने तिच्या पुढे हात पसरला. सांगितले ना, आधी नाश्ता करायचा आणि मगच सगळे कॉल काय ते करायचे, साहित्य म्हणाले. आता देतीयस की नाही असे म्हणत रणवीर तिच्यावर जोरात वरडला. त्याचे ते वरडणे ऐकून ती थोडी चिडली. असे काय आहे ह्या फोनमध्ये, नक्की काय लपवतोयस असे म्हणता म्हणता तिचे शब्द अर्धवरच थांबले.
तिची नजर शेवटी त्या फोनच्या स्क्रीनवरील फोटोवर पडली. तिने ते फोटो पूर्णपणे नीट पाहून घेतला. एखादी छान ब्रँडेड चप्पल हातात घेऊन स्वतःलाच मारून घ्यायला हवं. एका मुलीने मला गट्टमिट्टी मारून झोपलेले दृश्य फोनमध्ये कैद करून ठेवण्याची मला काय गरज होती? त्यात बर म्हणून ही मुलगी घरात असताना तो फोटो बघून गालातल्या गालात हसण्याची मला काय गरज होती? आता मी पूर्णपणे अडकलो, असा विचार रणवीरच्या मनात आला. आई गो दादा, एका मुलीसोबत, असे ती मोठ्याने वरडणार इतक्यात रणवीरने धावून जात तिचे तोंड हाताने घट्ट दाबून धरले. हिचे हे तोंड आहे की लाऊडस्पीकर? सर्वात आधी एखाद्या मुलगा शोधून हिचे लग्न लावून द्यावे आणि हिला ह्या घरातून घालवून द्यावं असं विचार करत, तोंड बंद ठेव. तो काही ओरिजिनल फोटो नाहीये, तर तो एडिट केलेला फोटो आहे. तुझं दादा एवढं साधा भोळा आहे की कोणत्या मुलीला असं घट्टमिट्टी मारून झोपेल? ते फक्त एक एडिटेड पिक्चर आहे, असे म्हणत त्याने तिच्या तोंडावरचा आपला हात दाबून धरला. साहित्याने नाही अशा अर्थाने नकारात ती मान हलवली. ही मुलगी प्रचंड हुशार आहे. हिला वेड्यात काढणे एवढे सोपे नाही असे रणवीरला वाटले. त्याने मनातच विचार केला की रणवीर जागीरदार, आज तुझा सगळा खेळ खल्लास झाला. हो ठीक आहे, ती खरंच एक रिअल मुलगी आहे आणि मी तिला मिठी मारली होती. आता काय करायचे ते सांग, रणवीर वैतागून म्हणाला. त्याचे ते शब्द ऐकून तिचे डोळे आश्चर्यचकित होऊन मोठ्या भोपळ्यासारखे गोल गोल झाले. बाप रे, आता मी काय करू? ह्या मुलीला मी शांत कसे करू? हे बघ, तू हे घरात कुणालाही सांगू नकोस. तू जेव्हा मागेल तेव्हा मी तुला पॅकेट मनी देईन. शिवाय रोज संध्याकाळी तुला बाहेरून पाणीपुरी आणि शेवपुरी सुद्धा आणून देईन. त्याचा ह्या ऑफरवर तिने त्याचा हात पकडला आणि थेट चावा घेतला. तिने चावल्यामुळे रणवीरने झटकन आपला हात मागे घेतला. अरे बाप रे, तू खरंच माझा दादा आहेस का? ती मुलगी तुला एखाद्या टेडी बेअर सारखी घट्टमिट्टी मारून झोपली होती ना? त्या दिवशी तर तू घरातल्या सगळ्यांना असे सांगून मूर्ख बनवले होतेस की आमच्यात असे काही नाही आणि ती फक्त माझी एम्प्लॉय आहे. काल रात्री तुम्ही दोघे कुठे गायब होतात ते आत्ता मला नीट समजले आहे. तुम्ही दोघे एकमेकांवर लव करताय ना? मी आत्ता जाऊन आईला हे सगळे सांगते. आता फक्त पाणीपुरी नाही तर थेट लग्नाचे जेवणच जेवायला मिळणार असे दिसत आहे. हिच्या तोंडाला कुलूप लावणारा महान वाव अजून जन्माला यायचा आहे असे रणवीरला वाटले. ही आणि ती वैनिधी दोन्ही एकाच नक्षत्रावर जन्माला आल्या असाव्यात. एकूणच ह्या दोन्ही मुली माझ्या पाठीवर बसलेले बेताळ आहेत. एका खांद्यावर ही बसली आहे आणि दुसऱ्या खांद्यावर ती वैनिधी बसली आहे. बर जा, तुला कुणाकडे काय सांगायचे आहे ते जाऊन सांग. रणवीर आपले हात दुमडून उभा राहत म्हणाला. तिने दरवाजापर्यंत पावले टाकली, पण ती पुन्हा मागे फिरली आणि त्याच्या समोर येऊन हात पसरून उभी राहिली. रणवीरने आपल्या भुवया उंचावून तिच्याकडे पाहिले. पैसे दे, साहित्य म्हणाली. कशासाठी? रणवीरने विचारले. अरे रे, बिचारा दादा म्हणून मी माझे मन बदलले आहे. साहित्य कमरेवर हात ठेवून ऐटीत म्हणाले. मगाशी तूच बोलला होतास ना की विचारशील तेव्हा पॉकेट मनी देईन. चल आता पैसे काढ, म्हणजे मी घरात कुणालाही काही सांगणार नाही. या राक्षसीने शेवटी माझ्या खिशाला कात्री लावलीच, असा विचार रणवीरने केला. त्याने 500 रुपये तिच्या हातात कोंबले आणि इथून निघून जा म्हणाला. तसेच तू मगाशी पाणीपुरी आणून देईन असेही म्हणाला होतास ना? त्याची आठवण ठेवून राहा, असे म्हणत ती तिथून निघून गेली. रणवीरने पुन्हा एकदा त्या फोनमधील फोटोकडे पाहिले. अरे देवा, प्रत्यक्ष समोर असताना तर ती माझा जीव खातेच, पण आता फोटोमध्ये सुद्धा ती माझा जीव घेते. हिच्यामुळे माझे 500 रुपये फुकट गेले. ह्यात तिची काय चूक आहे? मी स्वतःच तो फोटो वारंवार बघून मजा घेत बसलो होतो, म्हणून तर रंगेहात पकडलो गेलो ना? होय, चूक माझीच आहे. स्वतःला मारून घेण्यासाठी त्याने पायातील सूज काढण्याचा प्रयत्न केला, पण नशीब त्याने अजून सूज घातलेच नव्हते.
दुसरीकडे लग्नाची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. पॅरिस थीम वेडिंगची ही भन्नाट आयडिया दिल्याबद्दल त्याचे सगळे क्रेडिट फक्त मलाच मिळायला हवे. बाकीच्या सगळ्या व्यवस्था त्या रणवीरनेच केल्या होत्या. त्याने स्वतः पुढे होऊन सगळे काही व्यवस्थित मॅनेज केले होते, जेणेकरून कोणतेही प्रॉब्लेम होणार नाही. लग्नाचा तो दिवस अखेर उजडला होता. खूप दिवसानंतर साडी नेसणार असल्यामुळे वहिनी ती अत्यंत आवडीने आणि उत्साहाने तयार झाले होते. मला नेहमी माकड आणि चिंपांजी अशा जंगलातील प्राण्यांची नावे ठेवून चिडवतोस ना दुर्योधना? आज मला बघून तू पूर्णपणे फिदा झाला पाहिजेस, असा विचार वहिनीच्या मनात आला. ओ हो निधी मॅडम त्याला इम्प्रेस करण्यासाठी निघाले आहेत असे वाटतंय. नाही नाही, इम्प्रेस करायला काय, तो कोणी मोठा राजा लागून गेला काय? माझे हे रूप पाहून त्या मॉडर्न दुःशासनाने फक्त जळून खाक झाले पाहिजे. तिने फिकट गुलाबी रंगाची शेड असलेली जांभळ्या रंगाची सिंपल साडी नेसली होती. आपले केस व्यवस्थित गुंडाळून छान अंबाडा बांधला होता आणि त्यावर मोगऱ्याचं पांढरशुभ्र गजरा मिळाला होता. साडीला मॅचिंग होतील असे सुंदर दागिने परिधान करून तिने अगदी हलका आणि साधा मेकअप केला होता. लग्नाचा मेन मंडपापासून ते आलेल्या पाहुण्यांना बसवण्याच्या जागेपर्यंत सर्व काही खूपच छान आणि पद्धतशीरपणे सजवले होते. पाहुण्यांची आणि नातेवाईकांची गर्दी आधीच जमा झाली होती, पण वहिनीचे डोळे मात्र त्या गर्दीत फक्त रणवीर जागीरदारला शोधत होते. तो मात्र कुठेच दिसत नव्हता. कुठे गेला असेल हा माणूस? त्याचे डोके फिरवण्यासाठी तर मी इतकी सुंदर तयार होऊन आले आहे. ती आपल्या साडीचा पदर हाताने फिरवत गर्दीत त्याला शोधू लागली. अखेर तिची नजर त्याच्यावर पडली. तो अविनाश सोबत उभा राहून काहीतरी बोलत होता. अरे बाप रे, मी ह्याचे डोके फिरवण्यासाठी इतके सुंदर तयार होऊन आले होते, पण हा स्वतःच किती हँडसम दिसतो आहे बघा, असा विचार करून मोहिनी थक्क झाले. तपकिरी रंगाचं सिल्क जोधपुरी सूट घालून तो खूपच देखणा आणि राजबिंडा दिसत होता. ती त्याच्याकडे एकटाक पाहून गालातल्या गालात हसत स्वतःचे हात चोळू लागले. अविनाश सोबत बोलत असताना रणवीरचे लक्ष अचानक थोडे लांब उभ्या असलेल्या वहिनीकडे गेले. ती ज्या प्रकारे त्याच्याकडे पाहत होती ते पाहून जणू ती त्याला नजरेनेच गिळायला उठली आहे असे रणवीरला जाणवले. तिची ती नजर पाहून त्याच्या हृदयाचे ठोके अचानक वाढले. बाप रे, ही बुलेट राणी आज किती सुंदर तयार होऊन आली आहे. ती खरंच वहिनीच आहे ना? ही बुलेट राणी आज इतकी देखणी कशी काय दिसते? त्याने स्वतःचे डोळे चोळून पुन्हा एकदा खात्री करून घेतली. होय, ती वहिनीच होती. काय रणवीर जागीरदार, तिच्यावर फिदा झालास की काय, असे त्याचे मन त्याला विचारू लागले. नाही नाही, असे काही नाही. लांबून दिसते म्हणून छान वाटते इतकेच. जवळ जाऊन पाहिले तर जास्तीचा मेकअप केलेली ती चिंपांजीच दिसेल. कोणत्याही परिस्थितीत तिच्या जवळ जायचे नाही. जर तिच्या सौंदर्याने मला बुरळ घातले तर माझे काही खरे नाही. पण तरीही त्याने तिला साडीमध्ये पहिल्यांदाच पाहिले होते. साडी नेसल्यावर तिची चालणे आणि वागणे खूपच बदललेले दिसत होते. रणवीर जागीरदार, आता तिच्या साडीचे आणि सौंदर्याचे कौतुक करणे बंद कर, असे त्याने स्वतःला बजावले. आहा, तिचा तो नखरा तर बघा. स्वतःच जणू लग्नाची मुलगी असल्यासारखी नटून थटून आली आहे. लग्नाचा नवरा मुलगा कन्फ्यूज होऊन हिच्याच गळ्यात मंगळसूत्र घालणार नाही ना, ह्याचीच काळजी घेतली पाहिजे, नाहीतर सगळाच गोंधळ होईल. अविनाशने तिचे कौतुक सुरू केले तेव्हा रणवीरचे लक्ष पुन्हा त्याच्याकडे गेले. निधी मॅडम किती सुंदर दिसत आहेत ना सर? तुम्ही काहीही म्हणा, तुमची जोडी एकदम सुपर आहे, अविनाश म्हणाला. डोके फिरले की काय याचे, असं विचार रणवीरच्या मनात आला. जोडी? रणवीरने आपल्या बोवया उंचावत विचारले. हो, तुम्ही दोघे लव्हर्स आहात ना, अविनाशने पुन्हा विचारले. त्याचे ते बोलणे ऐकून रणवीरला स्वतःच्या छातीत धडधडल्यासारखे झाले. व्हॉट? काय बोलतोयस तू? सकाळी सकाळी बियर पिऊन आलास की काय? आम्हा दोघांना एकत्र पाहून आमची जोडी बनवायचा विचार तुझा मनात आलाच कसा?
रणवीर रागाने म्हणाला. त्याचा तो राग पाहून अविनाशने भीतीने तुंकी गेले. तसे नाही सर, त्या दिवशी निधी मॅडम स्वतः म्हणाल्या होत्या की तुम्ही दोघे एकमेकांवर प्रेम करता, पण घरात काहीतरी प्रॉब्लेम असल्यामुळे अजून कोणतीही गोष्ट फायनल केली नाहीये, अविनाश म्हणाला. अरे बाप रे, ही तर महाकोट्याडी निघाली. हिने कशा कशा अफवा पसरवून ठेवल्या आहेत. हा अविनाश पण मोठा मूर्ख आहे. ती काहीही बोलली तरी ह्याने तिच्यावर डोळे मिटून विश्वास ठेवला. त्यानंतर तिने अजून काय काय सांगितले, रणवीरने विचारले. तेच सर, तुम्ही त्यांच्या मागे पडून त्यांना प्रपोज केले होते. रोज त्यांच्यासाठी रस्त्यावर ताटकळत उभे राहायच्यात आणि रिंग देऊन प्रपोज केले होते. अविनाशने पूर्ण माहिती दिली. बापरे, सामान्य मुलगी नाही आहे ही. काय भन्नाट कथा रचली आहे हिने. म्हणूनच हा अविनाश त्या वेड्या मुलीला एवढी रिस्पेक्ट देत होता. तर माझे नाव वापरून स्वतःचा मोठेपणा मिरवते मॅडम. आता हिचा मास मी कसा उतरवतो तेच बघा. हो सर, तिने पुढे असेही सांगितले की तुम्ही तिच्यासाठी कितीतरी वेळा रडलात. त्या मॅडमने जे काही सांगितले ते ऐकल्यावर मला वाटले की तुम्ही दोघे खरंच खूप डीप लव्हमध्ये आहात. म्हणूनच मी मॅडमला इतकं रिस्पेक्ट देत होतो. अविनाश पुढे बोलतच राहिला. त्याचे हे बोलणे ऐकून रणवीर आश्चर्याने त्याच्याकडे पाहतच राहिला. रणवीरने तिथून सरळ वैनिधीच्या दिशेने पावले टाकली आणि तिचा हात पकडून तिला एका कोपऱ्यात ओढत नेले. हे काय करतोस रणवीर? मला असे ओढत कुठे घेऊन चालला आहेस? वैनिधी म्हणाले. मी इतकी सुंदर साडी नेसून छान तयार होऊन आले आहे. जर माझी साडी खराब झाली किंवा आंबाळा सुटला तर तुझी काही काहीर नाही. मी काय तुला एखादी साधी मुलगी वाटले का? बापरे, काय हिची इमॅजिनेशन लेवल आहे. अजून काही दिवस गेले तर ही नक्की काय काय अफवा पसरवेल कोणास ठाऊक. मी तुझ्या मागे पडून तुला प्रपोज केलं होतं असे तू अविनाशला सांगत फिरत होतीस का? रणवीरने रागाने विचारले. हो तर मग मी काय खोटे बोलले का? वैनिधीने म्हणाली. मी आणि तुझ्या मागे पडलो होतो? रणवीर वैतागून म्हणाला. माझ्यावर अशी कोणती वेळ आली होती की मी तुझ्यासारख्या मुलीच्या मागे पडेन? स्वतःला काय कोणी अप्सरा समजतेस का तू? काय बघते आहेस अशी? हँडसम मुलगा मिळालाय म्हणून मनात काहीतरी वेगळंच प्लॅनिंग सुरू आहे का? डोळे काढून हातात ठेवीन, लक्षात ठेव. काय? माझ्या डोळा काढून हातात ठेवणार तू? असे म्हणत ती रौडी मुलीने थेट त्याच्या गालावर चिमटा काढला. रणवीरने आपला गाल चोळत रागातच विचारले. तुझी एवढी हिंमत? माझ्या गालाला हात लावतेस? ती अधिकच जवळ येत म्हणाली. हो मग काय, माझी कंबर स्वतःची प्रायव्हेट प्रॉपर्टी असल्यासारखी धरून बसला होता ना. मग चिमटा काढण्याऐवजी दुसरे काय करू? असे म्हणत तिने डोळे मोठे केले. रणवीरला आधी समजले होते की त्याने नकळत वैनिधीची कंबर पकडली होती. त्यामुळे त्याने लगेचच आपला हात मागे घेतला. अरे, तुझी कंबर पकडण्याचे वाईट दिवस अजून माझे आले नाहीत. सोपीससारखे स्वतःला एक्सपोज करत फिरतेस. साडी नीट नेसून फिरता येत नाही का? रणवीर म्हणाला. वैनिधीने लगेच आपली साडी ओढून कंबर झाकली. हा हा, तू तर एकदम निष्पाप असल्यासारखं बोलतोयस. सगळे काही बघून घ्यायचे आणि आता मलाच लेक्चर देतोयस. मला माहीत आहे तू किती दिवसांपासून माझ्यावर नजर ठेवून आहेस ते, निधी म्हणाली. रणवीरने लगेच आपले कान बंद केले. बास कर आता तुझे हे पुराण. इतका वेळ माझ्या अवतीभोवती नखरे करत फिरत होतीस तूच ना? ती चिडून म्हणाली. मी अविनाश बोलत असताना तिथे उभी राहून नक्की काय करत होतीस? त्याने विचारले. हॅलो, स्वतःला खूप मोठा हँडसम समजतोस का? मी कशाला बघू तुझ्याकडे? इतका डल दिसतोस ना तू? असे म्हणून निधीने तोंड फिरवले. रणवीरला खूप राग आला. कधीही न करणारा तो आज फक्त ह्या वैनिधीला इम्प्रेस करण्यासाठी अर्धा तास आरशासमोर उभा राहून मॅचिंग कपडे निवडून इतका वेळ लावून तयार झाला होता. आणि ती त्याला असे बोलत होती. तू स्वतःला खूप मोठी ब्युटी क्वीन समजतेस का? चेहऱ्यावर भरमसाठ मेकअप लावून फिरतेस. रणवीर म्हणाला.
तिने चिडून थेट रणवीरचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला. रणवीरने लगेचच तिचा हात पकडला आणि तिच्या अधिक जवळ जात म्हणाला, काय करणार आहेस तू? शेवटी मी तुझा बॉयफ्रेंड आहे ना. जर मी डल दिसत असेन तर? तू तरी कुठे वेगळी आहेस? वहिनी ती एकदम शाक झाली. काय काय म्हणालास तू? तिने अडकळत विचारले. मी त्याच गोष्टीबद्दल बोलतोय जे तू अविनाशला लव्हर्स म्हणून सांगितले आहे, रणवीर म्हणाला. त्याने लगेचच तिच्या कंबरपट्टा धरून तिला स्वतःकडे वडले. वहिनी पूर्णपणे घाबरली आणि तिने डोळे बंद केले. आता ती त्याच्या तावडीतून कशी सुटणार होती? ती अगदी बरोबर सापडली होती. तिचे थरथरणारे ओठ पाहून रणवीर तिच्याकडे एकटाक पाहत राहिला. खरं तर ती जवळून खूपच क्यूट दिसत होती. स्वतःवरचा ताबा सुटत चालल्यामुळे रणवीरचे ओठ नकळत तिच्या ओठांच्या दिशेने झुकू लागले.